मुलांनो, मी अनघा अनिरुद्ध देवचक्के तुम्हाला इयत्ता 6वीतील सामान्य विज्ञान हा विषय शिकवत आहे. मागच्या आठवड्यात आपण सामान्य विज्ञान या विषयाचे प्रकरण क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी व जमीन अभ्यासले. या प्रकरणावर मी तुम्हाला काही प्रश्न अभ्यासासाठी विचारले होते. ते प्रश्न सोडवण्याचा तुम्ही निश्चितच प्रयत्न केला असेल. यानंतरचे प्रकरण क्रमांक 2 सजीव सृष्टी याचा अभ्यास देखील आपण सुरू केला आहे. यामध्ये आत्तापर्यंत आपण सजीवांची 3 लक्षणे अभ्यासली आहेत. आता वाढ, श्वसन, उत्सर्जन या 3 लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर सजीवातील पुढील लक्षणे कोणती हे देखील आपण जाणून घेणार आहोत. वनस्पतीतील उत्सर्जन या लक्षणावर आधारित मी तुम्हाला मागच्या तासाला घरच्या घरी एक प्रयोग करायला सांगितला होता. तो देखील निश्चितपणे तुम्ही सर्वांनीच करून पाहिला असेल. आता यानंतर आज आपण सजीवातील चेतना क्षमता व हालचाल त्याबरोबरच प्रजनन किंवा पुनरुत्पादन या लक्षणांचा अभ्यास करणार आहोत. विज्ञानाच्या पुस्तकातील पान नंबर 12 व पान नंबर 13 या 2 ठिकाणी ही लक्षणे विद्यार्थ्यांनो समजावून सांगितलेली आहेत. ती आता आपण अभ्यास करूया. त्यासाठी प्रथमतः मी शिकवत असताना तुम्ही आता तुमच्या विज्ञानाचे पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर ठेवा व यातील चेतना क्षमता व हालचाल या लक्षणांच्या अभ्यासाची सुरुवात आपण सर्वजण मिळून करूया. मुलांनो, यासाठी आपण काही उदाहरणे अभ्यासूया. एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. आदित्य नावाचा एक मुलगा रस्त्याने पायी चालला होता. चालत चालत जात असताना अचानक त्याच्यासमोर एक गाडी आली व त्या गाडीच्या मधील हेडलाईटचा तीव्र असा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला. हा प्रकाश डोळ्यांवर पडला असता आदित्यने काय केले बरे माहिती आहे? तर त्याने काय केले, त्याने त्याचे डोळे एकदम गच्च असे मिटून घेतले. मुलांनो, तुमच्या बाबतीत जर अशीच घटना घडली तर तुम्ही काय कराल बरे? तुम्ही देखील तुमच्या नकळतपणे तुमचे डोळे बंद करून घेणार. आता या उदाहरणानंतर दुसरं अजून एक उदाहरण आपण अभ्यासूया. यानंतर दुसरे एक उदाहरण आपण अभ्यासूया. मुलांनो, तुमच्या घरामध्ये जर गॅसवर दुधाचे भांडे तापत ठेवले असेल व त्यातील दूध उतू जायला लागले असेल तर तुम्ही पटकन काय करता? घाईघाईमध्ये दूध उतू जाऊ नये म्हणून पटकन गॅसवरचे भांडे हाताने उचलून बाजूला ठेवता. यावेळेस तुमच्या हाताला जोरात चटका बसतो. कारण काय याचं माहितीच आहे तुम्हाला. ते भांडे गॅसवर ठेवल्यामुळे गरम झालेले असते व अशा वेळेस तुमच्या नकळतच तुमच्या हातून ते भांडे सुटून जाते व खाली पडते. या उदाहरणानंतर विद्यार्थ्यांनो अजून एक उदाहरण आपण अभ्यासूया. आपल्या खूप जणांच्या घरी कुत्रा हा प्राणी पाळलेला असतो किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला आपण तो पाहतो देखील. घरातील सर्व लोक त्या कुत्र्याच्या परिचयाचे असल्यामुळे तो सर्वांशी प्रेमाने वागतो. परंतु आपल्या घरी जर एखादी अनोळखी व्यक्ती आली किंवा परिसरात जर एखादी अनोळखी व्यक्ती आली तर मात्र तोच कुत्रा जोरजोराने त्या व्यक्तीवर भुंकायला लागतो. मुलांनो, वरील 3ही उदाहरणांमध्ये आपण पाहिले की आपले शरीर आपल्या नकळतच काही गोष्टींना अचानकपणे प्रतिसाद देते व स्वतःचा बचाव आपल्या नकळतच करून घेते. ह्या उदाहरणावरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच. अशा प्रकारे आपल्या शरीराने आपल्या नकळत या क्रिया का बरे करत असेल किंवा आपल्या शरीरात या क्रिया का बरे घडत असतील व घडत असतील तर त्या कशा प्रकारे घडत असतील हे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया.
मुलांनो, या सर्व घडणाऱ्या घटनांमागे एकच कारण आहे व ते म्हणजे चेतना, क्षमता व हालचाल हे सजीवांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. आपण आत्ताच पाहिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये पैकी एक उदाहरण आदित्यचं मी तुम्हाला सांगितलं. आदित्यने अचानकपणे डोळे बंद केले. कुत्रा अनोळखी व्यक्ती पाहून भुंकायला लागला. गॅसवरचे गरम भांडे हाताला चटका बसू नये म्हणून हाताने आपल्या नकळतपणे सोडून दिले. या सर्व क्रिया म्हणजेच मानवाने चेतनेला दिलेला प्रतिसाद होय. आता ही चेतना म्हणजे नेमके काय, तर याच उदाहरणांच्या बाबतीत सांगायचे झाले तर गरम भांडे, लाईटचा तीव्र प्रकाश, अनोळखी व्यक्तींचे घरात येणे या सर्व गोष्टी म्हणजे चेतना होय. व डोळे बंद होणे, कुत्रा जोरजोरात भुंकणे, चटका लागू नये म्हणून हाताने भांडे सोडून देणे या सर्व गोष्टी म्हणजे त्याला दिलेला प्रतिसाद होय. मुलांनो, डोळे बंद होताना, कुत्रा जोरात भुंकताना किंवा हाताने भांडे सोडून देताना आपल्या अवयवांच्या हालचाली होत असतात. हे तुमच्या लक्षात आलेच असेल. म्हणजेच चेतना क्षमतेबरोबरच शरीराची हालचाल देखील आपोआपच आपल्या नकळत होताना दिसते. अशी चेतना व क्षमता व हालचाल याची अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो किंवा अभ्यासू शकतो. मुलांनो, जर तुम्ही शांत बसले असताना अचानक जर कोणी मागून येऊन तुम्हाला धक्का मारला किंवा चिमटा काढला किंवा फार तर फार टाचणीने तुमच्या शरीरावर टोचली तर आपल्या शरीराची किंवा तुमच्या शरीराची नकळतपणे हालचाल होते. यावरील उदाहरणांमध्ये धक्का मारणे, चिमटा काढणे, टाचणी टोचणे म्हणजे चेतना होय व याला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद म्हणजे शरीराची होणारी हालचाल होय. मुलांनो, आपल्या चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये अनेक विविध प्रकारच्या क्रिया होत असतात. विद्यार्थ्यांनो, गायी किंवा म्हशीच्या गोठ्यात जर तुम्ही गेलात किंवा अचानकपणे प्रवेश केला तर त्या उभ्या राहतात, गडबडून जातात किंवा इकडून तिकडे फिरायला लागतात. एखाद्या गायीचा हंबरठा देखील आपल्याला ऐकू येतो. म्हणजेच या ठिकाणी आपण गोठ्यात केलेला प्रवेश ही चेतना झाली व गायीचे हंबरणे, इकडून तिकडे फिरणे, अचानकपणे स्तब्ध उभे राहणे या सर्व त्यांच्या हालचाली झाल्या. मुलांनो, आत्तापर्यंत आपण ही जी सर्व उदाहरणे पाहिली, ही सर्व उदाहरणे प्राण्यांशी संबंधित होती. आता चेतना, क्षमता व हालचाल या संदर्भात वनस्पतीतील एक उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासूया. कारण मुलांनो, वनस्पती देखील सजीव असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे लक्षण प्रकर्षाने जाणवून येते. विद्यार्थ्यांनो, लाजाळू नावाचे एक झाड आहे, ते तुम्हा सर्वांच्या परिचित असेलच. या झाडाचे वैशिष्ट्य काय आहे हे देखील तुमच्यापैकी खूप जणांना माहिती असेल की जर आपण या लाजाळूच्या पानांना हात लावला किंवा स्पर्श केला तर ही पाने आपोआप बंद होतात किंवा मिटतात. मग असे का होते याचे उत्तर शोधायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या हाताचा झालेला स्पर्श ही लाजाळू या वनस्पतीसाठीची चेतना झाली व लाजाळूच्या वनस्पतीची पाने बंद होणे किंवा मिटणे हा त्या वनस्पतीने त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद झाला. आता हा प्रतिसाद देत असताना वनस्पतींची पाने मिटतात, म्हणजेच त्यांची हालचाल होते, हे तुमच्या सहज लक्षात येईल. यानंतरच आपण वनस्पतींच्या बाबतीत दुसरं एखादं उदाहरण पाहायचं झालं तर तुम्ही तुमच्या घरच्या घरी एक छोटासा प्रयोग करून पहा. तुमच्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये एखादं छोटंसं रोप लावा.
15 दिवसानंतर तुम्ही त्या रोपाचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने येईल की ती कुंडी ज्या ठिकाणी ठेवली होती त्या ठिकाणी त्या कुंडीतील रोप हे त्या कुंडीवर सूर्यप्रकाश ज्या दिशेने येतो आहे किंवा पडतो आहे त्या दिशेने वाढताना दिसेल किंवा सूर्यप्रकाशाच्या बाजूने वळलेले दिसेल. म्हणजेच या ठिकाणी सूर्यप्रकाश ही चेतना झाली व त्याच्या दिशेने झालेली वनस्पतीच्या रोपाची वाढ ही वनस्पतीने त्याला दिलेला प्रतिसाद झाला. मुलांनो, जर तुमच्या घरामध्ये गॅसवर एखादे भांडे तापत ठेवले असेल व त्या भांड्यातील पाणी उतू जाऊ नये म्हणून तुम्ही पटकन ते काय करणार? आता मुलांनो, हा प्रतिसाद देत असताना वनस्पतीची सूर्यप्रकाशाच्या दिशेने झालेली हालचाल तुमच्या लक्षात आली असेलच. मुलांनो, म्हणूनच प्राणी किंवा वनस्पती या दोनही प्रकारच्या सजीवांमध्ये चेतनेला दिलेला प्रतिसाद व तो देताना सजीवांची झालेली हालचाल ही त्यांच्या स्वयंप्रेरणेनेच किंवा त्यांच्या नकळतच होत असते. यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता नसते. आपल्या नकळतच आपले शरीर या विविध प्रकारच्या चेतनांना प्रतिसाद देत असते. यावरून चेतनेची व्याख्या आपण तयार करू शकतो. ती आता आपण पाहूया. आपल्या सभोवताली घडलेली एखादी घटना म्हणजे चेतना होय व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजेच प्रतिसाद होय. सजीवांच्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या या क्षमतेलाच मुलांनो चेतना क्षमता असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, चेतना क्षमता व हालचाल हे सजीवांचे लक्षण आपण आता समजावून घेतले. याच्यानंतर तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न मला विचारावासा वाटतो. त्या प्रश्नाचा विचार करून तुम्ही त्याचे उत्तर तुमच्या वहीत लिहून ठेवा. प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की वनस्पती व प्राणी यांच्या हालचालीत चेतनेस प्रतिसाद देत असताना मुख्य फरक तुम्हास कोणता जाणवतो? विद्यार्थ्यांनो, या उत्तरात शोधल्यानंतर आपण आता सजीवांचे दुसरे महत्त्वाचे लक्षण प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजे काय हे जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो व सजीवांच्या या लक्षणास आपण प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतो. या प्रक्रियेमध्ये दुसरा जीव निर्माण करताना काही सजीव हे पिल्लांना जन्म देतात तर काही सजीव मात्र अंडी घालतात व ती अंडी उबवल्यानंतर काही कालावधीनंतर त्या अंड्यातून पिल्लांचा जन्म होतो. अशा प्रकारे पिल्लांना जन्म देणे व अंडी घालून त्याद्वारे पिल्लू निर्माण होणे हे प्रजननाचे मुख्य प्रकार सजीवांमध्ये प्राण्यांमध्ये दिसून येतात. मुलांनो, अंडी घालणारे कोणकोणते सजीव आहेत हे तुम्हाला माहितीच असेल. तुमच्या आजूबाजूला असलेल्या पक्ष्यांचे, काही प्राण्यांचे तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्या सहज लक्षात येईल की कावळा, कबूतर, शहामृग, साप, अजगर यांसारखे प्राणी व पक्षी अंडी घालून त्यातून नवीन पिल्लांना जन्म देतात, तर गाय, कुत्रा, मांजर, मानव प्राणी हे अंडी न घालता पिल्लांना जन्म देतात. ज्याप्रमाणे प्राण्यांमध्ये मुलांनो पुनरुत्पादनाची क्रिया दिसून येते, त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये देखील पुनरुत्पादन होत असते. आता वनस्पतींमध्ये ही पुनरुत्पादनाची क्रिया कशा प्रकारे होते ते आपण पाहूया. काही वनस्पतींच्या बिया जर जमिनीमध्ये रुजवल्या तर त्यातून एक छानसं नवीन रोप येतं, तर
काही वनस्पतींच्या खोडामधून सुद्धा नवीन रोपांची पालवी फुटते, तर काही वनस्पतींच्या बाबतीत पानांमधून देखील वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. विद्यार्थ्यांनो, आंबा, जांभूळ, चिंचा यांसारख्या वनस्पतींच्या बिया रुजत आल्या तर त्यातून त्याचे नवीन रोप तयार होते. तसेच पानफुटी नावाची एक वनस्पती आहे, तिचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तिच्या पानाच्या कडातूनच नवीन रोप फुटते. तर गुलाबासारख्या रोपाचे खोड किंवा फांदी रोवून त्यापासून आपणास नवीन रोप तयार करता येते किंवा ते रोप तयार होते. विद्यार्थ्यांनो, तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुम्ही निरीक्षण केले किंवा एखाद्या नर्सरीमध्ये जाऊन जर तुम्ही निरीक्षण केले किंवा पाहिले, तर वनस्पतींची नवीन रोपे त्यांच्याच वेगवेगळ्या अवयवांपासून कशी तयार होतात हे तुम्हाला निश्चितच सोप्या पद्धतीने समजून येईल. सजीवांच्या स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याच्या या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. प्रजननाची ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनो आपण अभ्यासल्यानंतर आता नेहमीप्रमाणेच एक प्रश्न आहे की जर सजीवांकडून प्रजनन ही क्रियाच घडून आली नसती किंवा हे लक्षणच त्यांच्यात जर दिसले नसते तर काय होईल? मुलांनो, या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही शोधून काढले तर प्रजनन हे सजीवांचे किती मोठे आणि महत्त्वाचे लक्षण आहे ह्याची माहिती तुम्हाला आपोआपच मिळून जाईल. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे वाढ व श्वसन, उत्सर्जन, चेतना, क्षमता व हालचाल तसेच प्रजनन या सजीवांच्या सर्व लक्षणांचा अभ्यास व त्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. तुम्हा सर्वांना निश्चितपणे ही लक्षणे समजली असतील. मुलांनो, त्याप्रमाणेच ह्या लक्षणांप्रमाणेच प्रत्येक सजीवाला एक ठराविक आयुर्मान लाभलेले असते व त्या आयुर्मानानुसारच प्रत्येक सजीव व त्याची प्रजाती ही आयुष्य जगत असते. ठराविक आयुर्मानाप्रमाणेच जीवनाच्या ठराविक टप्प्यावरच सजीव हे प्रजननक्षम होत असतात. जसे जसे सजीवांचे वय वाढत जाते तसतसे त्यांचे अवयव क्षीण होत जातात, म्हणजेच काम करेनासे होतात व काही काळानंतर त्यांचा जीवनकाल संपतो. म्हणजेच सजीवांचे मृत्यू हे देखील एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान हे वेगवेगळे असते. काही उदाहरणच जर अभ्यासायची झाली तर कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणतः जास्तीत जास्त 18 वर्षे असते, तर शहामृग हा पक्षी केवळ 50 वर्षे जगतो. मानवाचे देखील जर सरासरी आयुर्मान आपण पाहिले तर ते 70 ते 75 या वयाच्या दरम्यान असते. विद्यार्थ्यांनो, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावरती आढळणाऱ्या एका महाकासवाचे आयुर्मान किती आहे माहिती आहे? 170 वर्षे एवढं आयुष्य तो जगतो. विद्यार्थ्यांनो, आपल्या आजूबाजूला जे कीटक असतात या कीटकांचे आयुर्मान हे देखील अतिशय कमी असते. 1 तासापासून 24 तासापर्यंत हे कीटक जगू शकतात. सजीवांचे अभ्यास करताना हे आयुर्मान वेगवेगळे आहे हे आता आपल्या लक्षात आले. यानंतर सजीवांचे पुढचे लक्षण म्हणजे शरीराची त्यांच्या पेशीमय रचना होय. सजीवांच्या शरीराची रचना कशी असते, कोणकोणत्या घटकांपासून किंवा पदार्थांपासून सजीवांची रचना होते किंवा सजीव तयार होतात हे आता आपण यापुढे पाहूया. विद्यार्थ्यांनो, तुम्हा सगळ्यांना भिंत माहिती असेल. आता भिंत माहिती आहे हे तर निश्चित आहे. मग आता ती भिंत माहिती असल्यानंतर ही कशापासून तयार होते हे देखील तुम्हाला माहिती असेल. अनेक छोट्या छोट्या विटा एकमेकांवर रचून त्यापासून भिंत तयार होते. याबरोबरच विद्यार्थ्यांनो, मधमाशाचे पोळे देखील तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकदा पाहिले असेल.
व या पोळ्याचे जर निरीक्षण केले तर तुमच्या असे लक्षात येईल की या पोळ्यामध्ये अनेक छोटे छोटे कप्पे किंवा खण असतात व हे खण किंवा कप्पे एकमेकांना जोडले जाऊन त्याच्यापासून मधाचे पोळे तयार होते. मग सजीव शरीर सुद्धा अशा छोट्या छोट्या कप्प्यांनीच तयार झाले असेल का? असा विचार जर आपण केला तर याचे आपल्याला हो असे उत्तर मिळते. सजीवाचे शरीर देखील अशा लहान लहान घटकांनी बनलेले असते. हे सर्व लहान घटक हे एकमेकांना जोडले जातात व या सर्व लहान लहान घटकांना किंवा सूक्ष्म घटकांना एक विशिष्ट असं नाव आहे. विज्ञानाच्या भाषेत त्या सूक्ष्म घटकांना पेशी असे म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या पेशींद्वारेच पार पाडल्या जातात. मग आता पुढे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की प्रत्येक सजीवाच्या शरीरातील पेशींची संख्या सारखी असते का? का ती वेगवेगळी असते? तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक प्रजातीतील सजीवातील पेशींची संख्या ही निरनिराळी असते. काही सजीव हे एकाच पेशीपासून तयार झालेले असतात, म्हणजे त्यांच्या शरीरात केवळ एकच पेशी असते व शरीरातील सर्व काम किंवा सर्व ज्या दैनंदिन क्रिया आहेत ती ही एकच पेशी पार पाडत असते. अशा प्रकारच्या सजीवांना आपण एकपेशीय सजीव असे म्हणतो. तर काही सजीवांच्या शरीरात मात्र विद्यार्थ्यांनो एकापेक्षा जास्त पेशी असतात, म्हणजेच अनेक पेशींपासून या सजीवांचे शरीर बनलेले असते. अशा प्रकारच्या सजीवांना आपण बहुपेशीय सजीव असे म्हणतो. म्हणजेच मुलांनो, पेशींच्या संख्येवरून सजीवांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व त्याचं नाव आहे एकपेशीय सजीव व दुसऱ्या प्रकाराचे नाव आहे बहुपेशीय सजीव. यानंतर मुलांनो, आपण एकपेशीय सजीवांची काही उदाहरणे आता या ठिकाणी पाहूया. अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, जुगलिना या सजीवांचे शरीर हे एकाच पेशीपासून बनलेले असते. त्यामुळे हे सजीव हे अतिशय सूक्ष्म असतात. सूक्ष्म असतात म्हणजे काय, तर त्यांचा आकार हा इतका लहान असतो की आपल्या साध्या डोळ्यांनी आपण जर त्यांना पाहिले तर ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग विद्यार्थ्यांनो, या सजीवांना पाहण्यासाठी काय करावं लागेल, तर या सजीवांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक नावाच्या यंत्राचा वापर करावा लागेल. तुमच्या शाळेत विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये हे यंत्र आहे. हे तुम्ही सर्वांनी निश्चितच पाहिले असेल व याचा वापर करून तुम्ही अनेक सूक्ष्मजीवच्या स्लाइड्स पाहिल्या असतील. परंतु जर काहींनी पाहिले नसेल तर जेव्हा केव्हा आपली शाळा परत सुरू होईल त्यावेळेस तुमच्या विज्ञान शिक्षकांना हे सूक्ष्मदर्शक यंत्र व त्या यंत्राद्वारे सूक्ष्मजीव दाखविण्यास सांगा. यानंतर बहुपेशीय सजीवांचे उदाहरण आता पाहूया. माणूस, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती यांसारखे अनेक प्राणी जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी सहजपणे दिसू शकतात, यांना आपण बहुपेशीय प्राणी असे म्हणतो. वनस्पतींच्या बाबतीत जर पाहायचं झालं, अभ्यास करायचा झाला, तर वडाचे झाड, कांद्याचे रोप, आंबा, चिंच, पिंपळ यांसारख्या डोळ्यांना सहजपणे दिसणाऱ्या वनस्पती म्हणजे सुद्धा बहुपेशीय सजीवच होय. जोपर्यंत सजीवांच्या शरीरात या पेशी जिवंत असतात व कार्यरत असतात तोपर्यंतच विद्यार्थ्यांनो सर्व सजीव जिवंत राहू शकतात. यावरूनच पेशीमय रचना हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे हे आपल्या आता लक्षात आलेले आहे. आत्तापर्यंत मुलांनो, आपण सजीवांची एकूण 7 लक्षणे अभ्यासली व ही 7 लक्षणे ज्या सर्व जीवात आढळतात त्या सर्व जीवांना आपण सजीव असे म्हणतो.
आता विद्यार्थ्यांनो, सजीवांच्या कार्यानुसार त्यांच्या वर्तणुकीनुसार सजीवांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे उपयुक्त सजीव व दुसरा प्रकार आहे अपायकारक सजीव. ही 2 नावे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर अनेक सजीव आले असतील. मग त्यातील काही वनस्पती असतील किंवा काही प्राणी असतील. मग मुलांनो, आता या प्रत्येक सजीवाचा तुम्हाला काय काय उपयोग होतो किंवा यातील कोणत्या सजीवांचा तुम्हाला त्रास होतो हे जरा आठवा बरं. तुमच्या लक्षात असे येईल की अनेक वनस्पती व अनेक प्राणी हे आपल्याला उपयोगी पडतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर मेथी, बटाटा, भेंडी, पालक व इतर अनेक भाज्या किंवा फळांचा अभ्यास केला तर सफरचंद, केळी, चिक्कू, पेरू, आंबा यांसारखे कितीतरी फळे आपण अन्नासाठी वापरतो. म्हणजेच या सजीवांपासून आपल्या शरीराची अन्नाची गरज तर भागतेच, पण आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते व ऊर्जा मिळाल्यामुळे ताकद देखील आपल्यात निर्माण होते व यामुळेच आपण दैनंदिन आपली जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे पार पाडतो. अडुळसा, हिरडा, बेहेडा, शतावरी, तुळस, गुळवेल यांसारख्या काही वनस्पतींचा वापर औषधासाठी केला जातो. प्राण्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कुत्रा हा प्राणी मानवाला रक्षणासाठी उपयोगी पडतो. मांजर हा प्राणी उंदीर मारतो, म्हणजे तो आपलं नुकसान होण्यापासून वाचवतो. गाय, म्हैस, शेळी यांसारख्या प्राण्यांपासून आपणास भरपूर दूध मिळते. तर मुलांनो, काही प्राण्यांना मारून मानव प्राणी त्यांचा अन्नासाठी देखील वापर करतात. त्यांना आपण मांसाहारी असे म्हणतो. घोडा, बैल, उंट यांसारख्या प्राण्यांचा वापर देखील आपल्याला विविध व्यवसायांसाठी होत असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत विचार केला तर त्यातील गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अतिशय उपयोगी आहे. मुलांनो, अशा प्रकारे अनेक प्राणी व वनस्पती हे मानवाला उपयोगी तर पडतातच. त्यामुळे अशा प्रकारच्या उपयोगी सजीवांना उपयुक्त सजीव असे म्हणतात. मुलांनो, आपल्या सभोवताली जसे उपयुक्त सजीव असतात किंवा उपयोगी सजीव असतात, तसेच आपल्याला त्रास देणारे, अपाय करणारे देखील काही सजीव असतात. आता सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे भरपूर पाऊस पडतोय. त्यामुळे भरपूर प्रमाणात डास व माशा हे 2 प्राणी किंवा 2 कीटक आपल्याला सर्वत्र भरपूर प्रमाणात दिसून येत आहेत. या 2 प्राण्यांचा जर विचार केला तर या प्राण्यांमुळे अनेक रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. त्याबरोबरच उंदीर, घुशी हे प्राणी आपल्या अन्नाची नासाडी करतात. तसेच या प्राण्यांनी दूषित केलेले अन्न जर आपण ग्रहण केले तर त्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. तर विषारी पाली असतील, कोळी असेल, साप असेल किंवा विंचू असतील, हे प्राण्यांची नावं तुम्ही ऐकली आहेत, पाहिली पण असतील. हे जर आपणास चावले तर आपला मृत्यू देखील होऊ शकतो. जंगलातील वाघ, सिंह, हत्ती, चित्ता यांसारखे प्राणी जर माणसांच्या वस्तीत शिरले तर ते फार मोठ्या प्रमाणात नासधूस करतात व त्याबरोबरच मानवावर हल्ले करून त्यांचा जीव देखील घेतात. मुलांनो, प्राण्यांप्रमाणेच काही वनस्पती देखील आपल्यासाठी अपायकारक असतात. गाजर गवत, तण, अमरवेल यांसारख्या वनस्पती मानवासाठी अपायकारक असतात. मुलांनो, तुम्ही जर कधी अळूच्या किंवा गवारीच्या शेंगांना हात लावला असेल तर तुमच्या हातास खाज सुटते, हे तुम्हाला जाणवेल. त्याप्रमाणेच कवक, शेवाळ यांसारख्या वनस्पती पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढतात किंवा आढळून येतात. त्यामुळे त्या वनस्पती पाण्यामध्ये आढळून आल्या व जर तेच पाणी आपण शुद्ध न करता पिण्यासाठी त्याचा वापर केला तर आपल्याला म्हणजेच मानवाला विविध प्रकारचे आजार होतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, ज्या वनस्पतींमुळे मानवास किंवा इतर सजीवास त्रास होतो
अशा सजीवांना आपण अपायकारक सजीव असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, अपायकारक व उपयुक्त सजीवांच्या या माहितीनंतर या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक 2 सजीवसृष्टी हे संपत आहे. मुलांनो, नेहमीप्रमाणेच या धड्याचा स्वाध्याय तर तुम्हाला सोडवायचाच आहे, परंतु एक गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवायची आहे की या सर्व लोकांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात, म्हणजे मानव प्राण्याच्या. तेव्हा आवश्यक असेल तेव्हाच त्यांचा वापर करा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले व फळे तोडू नका. प्राण्यांची शिकार उगाचच कारण नसताना करू नका किंवा त्यांना त्रास देखील देऊ नका. मुलांनो, वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.